सूर बोलती शब्दांशी शब्द पाहती रंग स्वरांचे रूप नवे साकारू नये मैत्र से हे शब्द सुरांचे मैत्र से हे शब्द सुरांचे. मराठी रंगभूमीचा एक काळ संगीत रंगभूमीचा भरजरी दैदिप्यमान काळ होता आणि या काळात संगीत रंगभूमीला मानाची सुवर्ण महिरप देणाऱ्या कलाकारांपैकी एक महत्त्वाचं नाव म्हणजे निर्मला गोगटे. अर्थशास्त्रात BA आणि संगीतशास्त्रात MA असा निर्मलाताईंचा शैक्षणिक प्रवास. हा प्रवास संगीताच्या अथक वाटेवर कधी सुरू झाला हे त्यांनाही कळलं नसावं, इतकं हे अलगद घडलं. पंडित GD अग्नी, पंडित CR व्यास, पंडित VR आठवले, पंडित BR देवधर यांच्याकडून निर्मलाताईंनी संगीताचं शिक्षण घेतलं. नाट्यसंगीताचं शिक्षण त्यांनी पंडित कृष्णराव चोणकर यांच्याकडून घेतलं. प्राध्यापक BR देवधर यांच्याकडून त्यांना आवाज साधनाशास्त्राचे या विषयावर मार्गदर्शन मिळालं. सुरुवातीच्या काळात महिला कला संगम या स्त्रियांच्या संस्थेत संगीत नाटकातून निर्मलाताईंनी नायिकेच्या भूमिका केल्या. या संस्थेत 16व्या वर्षी सौभद्र या नाटकात त्यांनी सुभद्रेची भूमिका केली. मुंबईतील साहित्य संघ या संस्थेमार्फत व्यावसायिक रंगभूमीवर मास्टर दामले, सुरेश हळदणकर, प्रसाद सावकार, नानासाहेब फाटक, राम मराठे, रामदास कामत, छोटा गंधर्व, दाजी भाटवडेकर यांच्यासारख्या नामवंत कलाकारांसोबत त्यांना काम करण्याची संधी मिळाली. व्यावसायिक रंगभूमीवर एकच प्यालामधली सिंधू, संगीत सत्याग्रहीमधली सुनीती, संगीत सौभद्रमधली सुभद्रा, संगीत मानापमानमधली भामिनी, संगीत विद्याहरणमधली देवयानी, संगीत संशय कल्लोळमधली रेवती, संगीत मृच्छकटिकमधली वसंतसेना, संगीत स्वयंवरमधली रुक्मिणी, तर संगीत शारदामधली शारदा अशा निर्मला गोगटे यांनी साकारलेल्या भूमिका गाजल्या. भारतात, परदेशात तसंच आकाशवाणी आणि दूरदर्शनवर त्यांचे गायनाचे असंख्य कार्यक्रम झाले. संगीत नाटकासाठी त्यांना अगणित पुरस्कार मिळाले. यामध्ये विजय भालेराव, कैलासवासी मामा वरेरकर पुरस्कार, मालती पांडे पुरस्कार, पंडित राम मराठे पुरस्कार, बालगंधर्व पुरस्कार अशा अनेक सन्माननीय पुरस्कारांचा उल्लेख करता येईल. 1981 साली विधान भवनाचं उद्घाटन इंदिरा गांधी यांच्या हस्ते झालं तेव्हा निर्मला गोगटे यांनी संस्कृतमध्ये पद सादर केलं होतं. निर्मलाताईंचे यजमान मधुकर नारायण गोगटे हे 1966 साली स्थापन झालेल्या मराठी विज्ञान परिषद या विज्ञानाच्या प्रचार प्रसारासाठी झोकून देऊन काम करणाऱ्या संस्थेचे संस्थापक होते. गेली 7 दशकं नाट्यक्षेत्रात वावरणाऱ्या निर्मला गोगटे आजही कार्यरत आहेत. त्यांना जीवेत शरदः शतम अशा उदंड उदंड शुभेच्छा.
नमस्कार. आज आपल्याबरोबर मराठी रंगभूमी, संगीत रंगभूमी वरची अतिशय दैदिप्यमान कारकीर्द, लोभास्वाणं व्यक्तिमत्व, अभ्यासवृत्ती, प्रयोगशीलता याचा सुरेख संगम अशा निर्मलाताई गोगटे आपल्याकडे उपस्थित आहेत आणि त्यांच्याकडून आपल्याला रंगभूमीचा तो काळ अनुभवायला मिळणार आहे त्यांच्या अनुभवाच्या कथनातून. आणि त्यांच्याकडून भवितव्यासाठी, या क्षेत्रातल्या भविष्यासाठी काही योजना, काही मार्गदर्शन आपल्याला मिळणार आहे. तर मी आपल्या सर्वांच्या वतीनं निर्मलाताईंचं मनःपूर्वक स्वागत करते. निर्मलाताई, आपलं स्वागत. निर्मलाताई ह्या मुंबईतल्या गिरगावातल्या कलाकारांची मांदी अळी असलेल्या भागातल्या रहिवासी. कला प्रस्तुतीला तिथे सदोदित बहर आलेला असा तो काळ. या वास्तव्यामध्ये साहजिकच त्यांच्या मनावर कलेचे संस्कार झाले आणि हे संस्कार इतके गहन होते की कुठल्याही परिस्थितीला शरण न जाता त्यांनी आपली कारकीर्द ठणकावून बजावून दैदिप्यमान अशी लोकांच्या समोर प्रस्तुत केली. गिरगावमध्ये तिथे अनेक गवई होते, नाट्यसृष्टीतले मोठे मोठे कलाकार होते. पण निर्मलाताईंना मात्र या क्षेत्रात येण्यासाठी थोडासा संघर्ष करावा लागला. आणि याचं कारण म्हणजे घरामध्ये कुठल्याही तऱ्हेचं संगीताचं वातावरण नव्हतं. खरं सांगायचं तर त्या काळामध्ये आपल्या मुलींनी नाटक सिनेमा करावा असं कुठल्याही संभ्रांत परिवारामध्ये लोकांना सहसा वाटत नसे. पाहायला ठीक आहे, पण आपली मुलगी तिथे जावी असं कोणाला वाटत नसे. मग अशा काळामध्ये BA विथ इकॉनॉमिक्स मुंबई युनिव्हर्सिटीची डिग्री घेतली आणि SNDTतून MA संगीत या विषयावरती पदवी घेतली आणि शास्त्रीय संगीताचंही घराणेदार संगीत शिक्षण घेतलं. आपण ज्या काळामध्ये संगीत क्षेत्रामध्ये शिरकाव केला तो काळ कसा होता आणि आपल्याला काय अडचणी आल्या? खरं सांगायचं तर त्या काळामध्ये मध्यमवर्गीय घरातली मुली नाटकात किंवा गाण्यात जाणं हे फार दुरापास्त होतं. गाण्याची आवड लोकांना जरूर होती, पण आपल्या घरातल्या मुलींनी तिथे जावं असं मात्र लोकांना वाटत नसे. आणि माझ्या घरामध्ये तसं पाहिलं ना तर मला शून्य संस्कार आहेत संगीताचे. आणि इकडे आणि तिकडे माझ्या वडिलांना थोडीशी आवड होती आणि माझ्या यजमानांनाही थोडीशी आवड होती, म्हणूनच त्यांनी मला इतपत काहीतरी करायला परवानगी दिली असं आपण म्हणूया. माझे वडील डॉक्टर होते आणि मलाही डॉक्टर व्हायचं होतं. पण मला नक्कीच असं माझी खात्री होती की मला काही माझे वडील शिकवणार नाहीत तोपर्यंत. पण आता आपण करायचं काय? लहानपणापासून मला गाण्याची खूपच आवड होती आणि कोणीही मला सांगितलं तरी मी अगदी 5 मिनिटात मी गात असे. म्हणजे असं कधी मी म्हटलं नाही की माझा आवाजच बसला, मला काही आता हेच नाही, असं काही नाही. तो काळच तसा होता. आणि वरती आमच्या बिल्डिंगमध्ये देशस्थ ऋग्वेदी संघ म्हणून त्यांचं ऑफिस होतं आणि ते सुभद्रेच्या शोधात होते. आणि नाटक होतं महिलांचं. त्याच्यामुळे मला खात्री होती की माझे वडील मला नक्कीच परवानगी देतील. मी मॅट्रिकला होते म्हणजे अगदी 15-16 वर्षाचं वय त्या वर्षी. आणि वडील म्हणाले की काय तुझी परीक्षा आणि तुझं हे नाटक कसं काय होणार? नाही म्हटलं मी करीन. आणि मी बिनधास्तपणे त्यांना हो म्हटलं. ना मला भिंपलास राग माहिती, ना मला अरबी राग माहिती, ना मला दीपचंदी ठेका माहिती, पण मी हो म्हटलं. म्हणजे तुम्ही सहज कलाकार आहात, जन्मजात कलाकार आहात? नाही, काय आता माहिती. पण मी हो म्हटलं कारण मला नेहमीच असं आत्तापर्यंत नेहमीच मला असं वाटतं की आपण सारखं काहीतरी नवीन नवीन करत बसावं, शिकावं
आपल्याला येवो किंवा न येवो, यश मिळो अथवा न मिळो, पण आपण काहीतरी केलं पाहिजे. राहिलं पाहिजे. आणि मी त्यांना सांगितलं हो. हरिभाऊ जोशी हे दिग्दर्शक होते आणि दामण्णा पारसेकर हे मोठे तबलापटू होते आणि ललित कलादर्शची जी नाटकं होती ना ती सगळं ते वाजवत होते. किंवा आमची पुढची संघातली नाटकं अण्णाच वाजवायचे. त्यांनी माझी गाणी बसवली आणि थोडा आत्मस्तुतीचा दोष पत्करून त्यांनी जशी शिकवली, म्हणजे पांडुनृपतीची प्रत्येक तान, पुष्पपरागची प्रत्येक तान म्हणजे मी सहजी घेऊ शकले. बरोबर आहे. हां, अर्थात खूप मेहनत करावी लागली, पण मी ती केली. म्हणजे त्यांच्या गच्चीत बसून अभ्यास करायचा आणि दिवाणखान्यात येऊन प्रॅक्टिस करायची. मैत्र से हे शब्द सुरांचे. नाट्यसंगीताचं शिक्षण आपल्याला कृष्णराव चोंडकरांनी दिलं. गंधर्व कंपनीत काम करत हो, होते ते गंधर्व आणि जयपूर घराण्याचे मोठे गायक होते ते. आणि तर पहिली सुभद्रा साकारल्यानंतर मग साहित्य संघासारख्या मातब्बर संस्थेशी संबंध आल्यानंतर आपण खूप नामांकित नटांच्या बरोबर, ते तुमचे नायक होते आणि तुम्ही नायिका होता. हो. तर अशा लोकांच्या बरोबर खरोखर म्हणजे आपली नाट्यसंगीताची ही जी परंपरा आहे ह्याच्यातली संगीत नाटकं ही जवळजवळ जुगलबंदी असल्यासारखी असायची. आणि ह्याच्यामध्ये तुम्ही आपली कारकीर्द घडवली, त्याचं जरा थोडंसं विवेचन मला सांग. कारकीर्द घडवली म्हणजे प्रचंड कष्ट केले. कारण रामभाऊंच्या बाजूला उभं राहायचं, छोटा गंधर्वांच्या बाजूला उभं राहायचं, दामलेबुवांच्या बाजूला उभं राहायचं. म्हणजे मनात एक इतकी धास्ती होती की आपण किती रियाज करायला पाहिजे यांच्या बाजूला उभं राहायचं. म्हणजे पहिलं मी काम केलं सत्याग्रही नाटकामध्ये सुनीतीचं, आणि दामलेबुवांनी आम्हाला पदं शिकवली होती. म्हणजे व्यावसायिक रंगभूमीमध्ये मी पहिल्यांदा काम केलं सदाशिव अनंत शुक्लांचं. आणि नंतर मग हळूहळू आमच्या कुटुंबाची तयारी झाली. त्यांनी मला परवानगी द्यायला सुरुवात केली आणि मग मी सर्वच म्हणजे गंधर्वांच्या जवळजवळ सगळ्या नाटकामध्ये, तेव्हापासून शारदापासून मानापमान, सौभद्र, सौशकल्लोळ, मृच्छकटिक, स्वयंवर, द्रौपदी, विद्याहरण वगैरे सगळ्या बहुतेक नाटकात काम केली. तर आणि ही गाणी बसवताना 3-3 महिने मी संध्याकाळी मी 5ला संघात जायची, ती मी रात्री 3ला घरी यायची. अरे बापरे, इतके मी म्हणजे प्रयत्न केलेले आहे, बरोबर असं म्हणूया आपण. नाही. आणि त्याच्याबरोबर एक दुसरी गोष्ट अशी असते की ही नुसती कॉम्पिटिशन नव्हे, ती हेल्दी कॉम्पिटिशन आहे आणि तरीही ती स्वतःच्या बरोबर स्पर्धा आहे. हो. आणि ही स्पर्धा प्रत्येक प्रयोगाबरोबर रंगत जाते असं मला वाटतं. तर ते तुम्ही जे त्याचं आव्हान होतं ते तुम्ही पेललं आणि त्यामुळं मला वाटतं तुम्हाला त्यातला अजून तुमच्या स्वभावामधला तो आव्हानं पेलण्याचा जो पीळ आहे तो अजून टिकून आहे. आपण संस्कृत नाटकात पण कामं केली. हो. आणि आज संस्कृत अजून शिकता आहात असं मला तुम्ही सांगितलं. तर संस्कृत नाटकांची थोडीशी आम्हाला माहिती द्या. पण त्याच्या आधी हे जे थोर लोकांच्या बरोबर मी काम केलं ना, त्यांची मला गुणवत्तेबद्दल मला काही सांगायचं आहे. तर ही सगळी मंडळी इतकी मोठी होती, मी तुम्हाला सांगते. रंगमंचावर आली की मी कधीही म्हणजे माझ्या संबंध कारकिर्दीत मी पाहिलंच नाही की यांचे आवाज कधी बसलेत, ह्यांना कधी हे आजारी पडलेत, काही माहितीच नाही कधीच. मला असे बेमालूमपणे ते अगदी शिस्तीत यायचे, आपलं काम अगदी अतिशय उत्तम रीतीने सादर करायचे, असंच मी पाहिलं आहे. आणि नेहमी मला असंच वाटलं की कसं हे करतात, पण त्याच्यामागे त्यांची इतकी साधनं होती. आता छोटा गंधर्वांचं त्यांनी एक निराळी गायकी रंगभूमीवर आणली आणि त्याच्याबद्दल मला असं वाटतं की त्यांनी का आणली असेल, तर त्यावेळेला पहिल्यांदा आपल्या परंपरेमध्ये केशवराव भोसले म्हणा, दीनानाथ म्हणा, हे सगळे तयारीचे गाणारे गायक होते. आणि त्यांना असं वाटलं असेल चांद माझा हा आसरा, हे पहिलं त्यांचं जे गाणं असेल, तेव्हाच त्यांना कळलं असेल की हा माझा रंगभूमीवर आवाज चालणार आहे, हा आवाज लोकांना आवडणार आहे. मला नेहमीच असं वाटतं की ज्या कलाकाराला स्वतः मी कोण आहे असं लहान वयात जेव्हा कळतं ना, तेव्हा तो फार मोठा होतो.
निश्चित. आता दादांच्याबद्दल मी एक 4 शब्द लिहिलेत. त्यावेळेला त्यांचा स्मृतिदिन होता. आज हा सुदिन उगवला अपूर्व स्वर सोहळा, 50 वर्षे चाललेला उत्सव हा आगळा. गुरुचरणी श्रद्धा ठेविली नित्य, आचरिले विद्यादानातही अगत्य. संगीत रंगभूमीला लागताना उतरती कळा, दादांनी चैतन्य दिले. आम्ही छोट्या गंधर्वांना दादा म्हणत होतो. स्वररंग आगळा, नम्रता, विद्वत्ता, ज्ञानदानात सढळता यासह प्रचार केला आचरुनी व्यावसायिकता. चिंतन, मनन, ज्ञानसाधनेने मिळवली बहुश्रुतता, अभिनयात, भाषणात, गायनात साधिली सहजता. उभा ठाकला दादांच्या मधला कृष्णवंचावरी, भासे सुरातून अलगद वाजे श्रीहरीची बासरी. सुराचे सच्चे, लईचे पक्के, रंजकतेचे सदैव भान, असा हा स्वरराज पुण्यभूमीची शान. वा 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 वा. त्यांच्या आचरणातला आणि त्यांच्या व्यक्तिमत्वातला आणि स्वरातला गोडवा हा सगळ्या याच्यामध्ये आलेला आहे. फार सुंदर. तसेच रामभाऊ, हां असं एक म्हटलं जातं की नाट्यसंगीत म्हणजे स्टेजवर गाणं ते निराळं असलं पाहिजे आणि मैफिलीतलं गाणं निराळं असलं पाहिजे. रामभाऊ मुळातले गवईच होते, पण रंगभूमीवर जेव्हा रामभाऊ गायचे ना, 3 मिनिटामध्ये सुंदर मुखललना, फक्त 3 मिनटं. रमणी मजसी निजधाम, 30 मिनटं जरी गायले तरी तीच गायकी. म्हणजे राग रंग शास्त्र के संग. मी रामभाऊंच्या गायकीला असंच म्हणेन मी की इतके तयारीने गायचे. तान तर रामभाऊंची अशी होती, अतिशय तयार होती आणि प्रत्येक वेळी ती इतकी हमखास होती. मी तुम्हाला सांगते की गुरुसुरस गोकुळी हे जरा पद थोडंसं सौम्य आणि असं आहे, थोडं कमी लयीतलं आहे, पण रामभाऊंची तान म्हणजे तीच लय, तेच सगळं रामभाऊंचं त्याच्या पटीमध्ये ते जाऊन. हो, पण म्हणजे किती साधना या माणसांनी केली, सगळ्यांनी केली असेल. मध्ये आपण जे काम करतो आहे ते आपली सगळी जी साधना, आपल्याला मिळालेली विद्या, याचा कस पाहणारी ही कला आहे, नाट्यकला आहे, ह्याचं भान ठेवून पुन्हा श्रोत्यांच्या धैर्याची सीमा कितपर्यंत असू शकते, म्हणजे ज्याला आज पेशन्स म्हणतात, तर लोकांचा पेशन्स आपलं गाणं ऐकण्याचा किती असू शकतो आणि तो वाढवता कसा येईल. जास्तीत जास्त 7 मिनिटं. तर त्याची किती गावं, कसं गावं आणि किती तल्लीनतेने, पण किती ओजस्वी गावं, तिथे म्हणजे समर्पित भावना असली पाहिजे नाटकामध्ये. आणि टाळीची तान तर तुम्हाला माहितीच आहे. ही टाळीची तान मिळवण्याकरता तानेची किती मेहनत करावी लागायची सर्वांना. आणि काही वेळा असं पण व्हायचं की टाळीची तान जरी तुम्हाला आली ना, तरीसुद्धा असं असायचं की गाणं तसं सुमारच असायचं काही वेळेला. पण ती टाळीची तान आली आणि तुम्ही जेव्हा एक्झिट घेता तेव्हा मात्र टाळ्यांचा कडकडाट झाला की दोन्ही माणसं, तिकडची माणसं आणि इकडची माणसं सगळे खुश झाली. म्हणजे हे जे काही नाटकामध्ये होतं हे फार महत्त्वाचं होतं. आणि ही रंगदेवतेची ही जी कल्पना आहे, ही रंग ही कल्पना अतिशय साधनेनेच साधू शकते. सृजन आहे इथे. ही रंगभूमी म्हणजे सृजनशील रंगभूमी असंच मी म्हणते की वास्तवातलं जे काही कथानक असेल, जी गाणी असतील, त्याला कल्पनेचा स्पर्श, त्याला प्रतिभेचा स्पर्श. आणि त्या काळातले लोक इतके मोठे होते की मला असं वाटतं की बघा, आता तंत्रज्ञान आलं, मोबाईल आले, संगणक आले, आता माणसांना एका क्लिकवर तुम्हाला काहीही कसंही तुम्हाला उपलब्ध होऊ शकतं. त्या काळात काहीच नव्हतं. आणि केवळ प्रतिभेच्या स्पर्शाने ह्या लोकांनी काय एक वैभवी रंगभूमी निर्माण केली, वेगळी दुनियाच उभी केली, विश्व उभं केलं, विश्व उभं केलं. आणि असं मला म्हणायचं आहे की ह्या रंगभूमीचं योगदान इतकं मोठं आहे की नेहमीच्या समाजाचा जीवन व्यवहाराला त्यांनी एक संस्करण केलं, मध्यम वर्ग तयार केला. रंगभूमीचं योगदान इतकं मोठं आहे की अभिजात संगीताची गोडी लोकांना लावली, दर्दी श्रोते निर्माण केले.
म्हणून तर म्हणजे अल्लाद्या खासाई म्हणायचे की उत्तर पैदा करती है मगर दाद तो दख्खन देती है. आणि हे दाद देणारे श्रोते हे रंगभूमीनंच घडवले. निर्मलाताई, भास्करबुवा बखल्यांचं योगदान फार मोठं आहे असं आपण आता हो, म्हटलं. अर्थात. तर स्वयंवर नाटकामध्ये त्यांनी एकहून एक सरस अशी पदं दिली. हो. तर त्यात एखाद्या पदाचं आपण रसग्रहण करूया. तर कुठलं पद म्हणजे आपण एक विशेष आता म्हणत होतात पद? खरं तसं बघायला गेलं तर सगळीच पदं चांगली आहेत. हां. त्यावेळी मला ज्याच्यामध्ये ताना वगैरे जास्त होत्या, असं नरवर कृष्णा समान म्हणा किंवा एकला नयनाला वगैरे. एकला नयनाला चांगलं आहे, थोडंसं उडतं पद आहे. ते खूप छान आणि आहे. त्याची चाल चाल म्हणजे आपलं यमन कल्याणच्या जवळ आहे. मास्तरांनी दिलेली ही चाल. मास्तरांनी त्याची चाल दिली होती. म्हणजे भास्करबुवा जरी त्या नाटकाचे संगीत दिग्दर्शक मानले गेले असं मानलं जातं, कारण ते त्यांचे शिष्यच होते. त्यामुळं मास्तरांनी आपल्या कलेची चुणूक तिकडे दाखवली असं म्हणायला हरकत नाही. मला असं वाटतं की आपल्या त्या काळातल्या आवाजामध्ये काही पदांची झलक ऐकण्याचा मोह लोकांना आवरणार नाही. तर ती आपण पदं थोडीशी ऐकूया. मैत्र से हे शब्द सुरांचे. आपण SNDTमध्ये एक शोध निबंध सादर केला होता की मराठी, गुजराती आणि कानडी या रंगभूमीवरच्या संगीतासंदर्भामध्ये आपला शोध निबंध होता. तर त्याची छोटीशी एक माहिती लोकांना जर दिली तर त्यांचा अन्योन्य संबंध काय आहे तो थोडासा लक्षात यायला मदत होईल. असं आहे की मराठी रंगभूमी इतकी गाजली आणि बालगंधर्वांचं नाव आजूबाजूच्या प्रदेशात खूपच होतं. 1819 साली पेशवाई बुडाली आणि त्याच्यानंतर इंग्रजांनी आपली प्रांतरचना म्हणजे सगळं व्यवस्थापन करण्याकरता मुंबई इलाख्यामध्ये म्हणजे त्यावेळेचा काही भाग गुजरातचा येत होता आणि कानडी मुलखाचा पण येत होता. म्हणजे तिन्ही रंगभूमी इतक्या जवळ आल्या आणि त्यांच्यामध्ये आदानप्रदानही खूप होत होतं. म्हणजे गंधर्वांचं गाणं तिकडचेही लोक ऐकत होते. गुजराती रंगभूमी उदयाला आली होती, तिथेही संगीताचा प्रचार आणि प्रसार चालला होता. कानडी रंगभूमीवर तर पहिल्यापासून होताच, पण उत्तर कर्नाटकात. पण एक सांगायचं असं, 1908 मध्ये मामा वरेरकरांनी कुंजविहारी नाटक लिहिलं आणि त्याच्यामधल्या त्याच्यात बऱ्याचशा चाली म्हणजे अति ललित ललित वगैरे म्हणजे मारा तनमा मनमा वगैरे ह्या ज्या काही चाली आहेत ना, ह्या गुजराती चाली आहेत. पण गंमत अशी की नानांनी आपलं मामाने लिहून ठेवलंय तिथे, ह्या चाली कानडी रंगभूमीवर गेल्या, ह्या नाटकाचं भाषांतर झालं, ह्या चाली कानडी रंगभूमीवर गेल्या, त्या गायला गेल्या, पण त्या कानडी भाषेत. म्हणजे बघा, मराठी रंगभूमी, चाली गुजराती आणि गायकी कानडी.
म्हणजे अशाही गोष्टी घडलेल्या आहेत. गुजराती रंगभूमी फार काळ टिकली नाही, म्हणजे गाण्याच्या दृष्टीने. संगीत रंगभूमी. पण आपल्याकडच्या बऱ्याच लोकांनी गुजराती रंगभूमीवर काम केलं. बाळकृष्णबुवा इचलकरंजीकरांनी अमरचंद वाडीकर यांच्या कंपनीत काम केलं होतं. कृष्णराव चोंडकर गुजराती रंगभूमीवर काम करत होते. नंतर कानडी रंगभूमीवर बसवराज मनसूर, मल्लिकार्जुन मनसूर, घोरबाई वगैरे अनेक, गुरुराव देशपांडे वगैरे अनेक माणसं काम करत होती. म्हणजे ह्या रंगभूमी इतक्या जवळ होत्या, पण गायकीची शैली मात्र हिंदुस्थानी होती. गंधर्वांचे इतके सगळे भक्त आणि शौकीन होते. म्हणजे गुणाहा कुर्वन्ति दूतत्वम दूरैपि वसताम सताम केतकी गंध मागराय स्वयमायांती षटपदा. म्हणजे गंधर्वांची नाटकं बघायला तिकडचे नेहमी लोक यायचे. एकदा काय झालं, रघुरामय्या म्हणून नट होते ना तिथले, तर ते काम करत असताना गवई कसे हातवारे करतात तसे ते हातवारे करायचे. तर तिथल्या लोकांनी त्यांना सांगितलं की अहो तुम्ही नाटकात काम करता पण तुम्ही हातवारे खूप करता, तर ते तुम्ही गंधर्वांचं जाऊन एकदा नाटक बघून या. मग ते आले आणि गंधर्व काय करायचे की गाताना असा पदर घ्यायचे. असा पदर घेतलात की तुमची संबंध जी शरीर यष्टी असते ना ती पण वेगळी दिसायला लागते. किंवा कधीतरी असं ते त्यांनी पाहिलं. हात नेमके बांधले जातात त्याच्यावर. म्हणजे इतक्या बारीक बारीक गोष्टी आहेत. गंधर्वांनी इतकं म्हणजे काम केलं. माझ्या मते मी तुम्हाला सांगते, गंधर्व गायलेच नाहीत. भामिनी गायली, रुक्मिणी गायली, सुभद्रा गायली, ह्या सगळ्या जणी गायल्या. आणि 50 वर्ष म्हणून बालगंधर्व गायकी ह्या रंगभूमीवर टिकली. 1905 मध्ये बालगंधर्व आले, 1955 पर्यंत होते. आता तुम्ही मला सांगा, सुभद्रा गायली पण त्यांनी ईश्वराने सुभद्रेला गुणसंपन्न करून पाठवली होती. नाहीतर सुभद्रा म्हणजे इतकी ती नाजूक, चांगल्या घराण्यातली, मोठ्या घराण्यातली, नंतर शालीन, सात्विक, दोन्ही घराण्यांचं शील आणि काय असं जे म्हणतात ते सांभाळणाऱ्या मुली. ही काय कैसरबाईंसारखी 4 वाजता तंबोरा घेऊन बसणार आहे का? तिला गाणं येतच होतं आणि तिला तिच्या स्वभावाने रूप तिचं गाणं होतं. म्हणून गंधर्व जे गायले, गंधर्व हे गायक नव्हते, गंधर्व हे गायक नट होते. आणि जे भास्कर बुवांनी त्यांना, म्हणजे आपल्याला माहितीच आहे तुम्हालाही, की भास्कर बुवांनी जे शिकवलं ती गायक नटाची गायकी शिकवली. केशवराव भोसले गायक होते, दीनानाथ गायक होते. बालगंधर्व फक्त गायक नट होते असं मला वाटत नाही. बालगंधर्वांना जी सौंदर्यदृष्टी होती आणि त्यांनी जे या मध्यम वर्गाला एक दैनंदिन जीवनाची शैली शिकवली असं मला वाटतं. वेश कसा असावा, केस कसे असावेत, म्हणजे गंधर्व कॅप, गंधर्व पैठणी किंवा ह्या ज्या फॅशन्स त्यांच्या नावावर आल्या त्या लोकांना आवडल्या. लोकांना असं वाटलं नाही की ही काय फॅशन आहे, असं वाटलं नाही लोकांना. पण लोकांना असं वाटलं की गंधर्वांसारखी आपल्या घरातही स्त्री अशी असावी. मला तर असं वाटतंय की म्हणजे असा एक रेफरन्स मी कुठं वाचला होता की पुरुष आपल्या फॅमिलीला सगळ्यांना घेऊन जायचे, कुटुंबाला सगळ्या घेऊन जायचे. म्हणजे बाई तोंडानं मी तुला सांगणार नाही तू कशी मला हवी आहेस, पण गंधर्व काय दाखवतात तशी तू स्त्री म्हणून मला हवी आहेस, असं त्या पुरुषांनी आपल्या स्त्रियांना सांगावं. अशा तऱ्हेची ती एक संस्कार झाला. आणि स्त्रियांनाही वाटायला लागलं की आपणही सुंदर का दिसू नये. म्हणजे मी कोकणातली आहे आणि तुम्हाला सांगते, माझघरात ओटीवर, पडवीवर वगैरे दुखता कसं तरी उजेड असायचा. एक तो कोंदाड्यात कुठल्या तरी आरसा असायचा, त्याला बरेच काहीतरी डाग वगैरे पडलेले असायचे. बिचाऱ्या स्त्रिया सकाळी एकदा त्या आरशात एकदा बघायच्या, केस वगैरे सारख्या करायला, आणि कुंकूसुद्धा लावायचं असं मी म्हणतच नाही, कुंकू टेकवायच्या. एकदा ते टेकवलं की कामाला सुरुवात. म्हणजे त्यांनाही असं वाटलं असेल, शृंगार हा जो भाग होता, दैनंदिन जीवन सुद्धा आपलं सुंदर कसं असावं, त्याच्यामध्ये रसिकता कशी असावी, ही बालगंधर्वांनी शिकवली.
त्यांची देणगी असं मला नक्की वाटतं. आहे डेफिनेटली. तिन्ही रंगभूमींचा एकमेकावरती जो प्रभाव पडला हं. आणि आदान प्रदान झालं त्याच्यामुळं मराठी रंगभूमी ही समृद्ध होत गेली. निरनिळ्या प्रकारच्या चाली आल्या आणि त्यामुळं लोकांना निरनिळ्या प्रकारचे संगीताचे प्रकार ऐकायला मुख्य मिळून म्हणजे त्यांची माझं म्हणणं जाणीव असं आहे समृद्ध झाली. की रंगभूमीवर घराणी आली. सवाई गंधर्व किराणा घराणं, नंतर बाकीचे हे आग्रा घराणं, कोणी ग्वाल्हेर घराणं, किती प्रकारच्या शैली, किती प्रकारच्या गळ्यातून लोकांनी ऐकल्या. आणि ठुमरी दादरा हे सुद्धा त्याच्यामध्ये जे आलं त्यामुळं ललित संगीत जे गोविंदराव टेंब्यांनी जे आणलं. मानापमान नाटक जेव्हा झालं 12 मार्च 1911 मध्ये, तेव्हा तुम्हाला सांगते हे संगीत इतकं लोकप्रिय झालं की घराघरामध्ये, स्टेशनवर, खानावळीत प्रत्येक ठिकाणी लोक ही गाणी गुणगुणायला लागले. आणि लोकांना म्हणजे असं वाटलं की गाणं म्हणजे काय, आपण गुणगुणतो केव्हा, आपण खुश असतो तेव्हा. मन स्वच्छ असेल. हे सर्वसाधारणपणे हे आहे. आपण बाथरूममध्ये गुणगुणतो, घरात गुणगुणतो, पण आपण मनाने खुश असतो नाही का. तर तशी अवस्था आली त्यावेळेला. आणि असं झालं की शंकर बापूजी मुजुमदार म्हणजे जे बालगंधर्वच्या कंपनीत होते, त्यांनी विष्णू दिगंबर पलुसकरांना, थोर गायक, त्यांना नाट्यसंमेलनाचे अध्यक्ष म्हणून बोलावलं. तर ते म्हणाले की अहो मला कशाला तुम्ही बोलावता, नाटकातलं मला काय कळतं आहे. तर ते म्हणाले नाही नाही, तुम्ही इतके थोर मोठे गवई आहात, तुम्ही आलंच पाहिजे. पण ते म्हणाले माझी एक अट आहे, मी नाटकाबद्दल मला जे काही माझी जी काही मतं आहेत ती मी बोलणार आहे. बरं ठीक आहे, बोला तुम्ही. आले आणि नाट्यसंमेलनामध्ये त्यांनी काही थोडीशी सौम्य का होईना पण टीका केली की याच्यामध्ये रागशुद्धता राहत नाही नाट्यसंगीतामध्ये. आणि जी रागाची आणखी त्याच्यामध्ये काहीतरी निराळे राग आणण्याची जी पद्धत आहे प्रभाव वाढवण्यासाठी, त्याच्यामध्ये प्रतिभा लागते, ती असावी लागते. नानासाहेब जोगळेकरांच्यावरही काही प्रमाणात त्यांनी टीका केली आणि सगळे लोक इतके नाराज झाले. पेपरमध्ये आलं की विष्णू दिगंबरांनी अशी टीका केली, रागशुद्धता नसते नाटकाच्या गवयांच्या गाण्यामध्ये वगैरे वगैरे. मग काय झालं, इतकी नाराज झाली मंडळी आणि सर्वांना असं वाटलं की आता हे नाटक आपलं चालणार आहे की नाही. पण त्यावेळेला त्यांनी आपल्या कंपनीत जे नट गांधर्व महाविद्यालयात जे शिकत होते ना, त्यांना त्यांनी भास्कर बुवांकडे पाठवलं. किर्लोस्कर भारत समाज स्थापन झाला आणि प्राचार्यपदी भास्कर बुवांची प्रतिष्ठापना झाली. गोविंदराव टेंबे सेक्रेटरी होते. आणि त्याच्यानंतर ही गायकी, प्रसन्न आणि प्रासादिक गायकी ज्याला आपण म्हणू, ही गायकी सुरू झाली. आता भास्कर बुवांना खरं म्हणजे वझेबुवांसारख्या काही मल्हार कानडा अंगाच्या वगैरे काही चाली देता आल्या असत्या, पण त्यावेळी प्रेक्षकांची इतकी अभिरुची नव्हती. म्हणून साधे यमन, भूप, बिलावल किंवा सहज पचू शकतील असे राग त्यांनी असे राग होते. आणि ही जी प्रसन्नता आणि लोकांना अनुकरणीय वाटलं हे गाणं. आता मी असं म्हणणार नाही की गंधर्व गायकी पुढच्याही सगळ्या गायकांना आली, असं मी म्हणणार नाही. आणि मला तसं अभिप्रेत नाही आहे. गंधर्वांसारखं सर्व नायिकांनी गावं असं मला अभिप्रेत नाही, अपेक्षित नाही आहे खरं. पण लोकांची तशी इच्छा होती आणि लोकांची तशी अपेक्षा होती. म्हणजे केव्हाही नाटकावर जेव्हा जेव्हा टिप्पणी यायची किंवा समीक्षा यायची तेव्हा गंधर्वांचं गाणं काही और होतं, और होतंच आणि ते मोठेच होते, यात काही शंकाच नाही. पण माझा पांढरी सातचा आवाज, उंच पट्टीचा, गंधर्व गायकी म्हणजे तो शेवटी पुरुषांचा आवाज, त्यांची गाण्याची पद्धत आणि माझी पद्धत कशी सारखी असेल. मला शिकवणारे गुरु निराळे, काळ निराळा आणि माझी जडण आणि माझे संस्कार निराळे नाही का. आणि व्यक्तिगत प्रतिभा म्हणून जे काय असते ती पुन्हा आणि आपला एक वेगळा काहीतरी रंग देतच असते. त्यामुळे ते आपल्याला स्वीकारच केला पाहिजे त्याचा. हो नाही का. पण गंधर्वांचं रूप
हे आता माडगुळकरांनी किती उत्तम वर्णन केले, पण माझ्या शब्दात मी वर्णन केले. सात्विक प्रसन्न तेजोमय लावण्य जयाचे, सुरेल आर्जवी लयदार सूरही तयांचे, गुणरूप मंडित अमोल लेणे अमोल देणे देवाचे, असे हे बालगंधर्व वैभव रंगभूमी. ह्या बालगंधर्वांनी काय दिलं नाही लोकांना. आणि अनेक वर्ष त्यांचे हे संस्कार या गायकीचे झाले. आणि म्हणूनच असं म्हटलं जातं की नाट्यसंगीत म्हणजे काय, बालगंधर्वांची गायकी. समीकरणच. आपल्याला आपल्या योगदानाकरता अनेक पुरस्कार मिळालेले आहेत. त्याच्यातले काही असे आहेत की विजया भालेराव पुरस्कार, मामा वरेरकर पुरस्कार, मालती पांडे, पंडित राम मराठे, विद्याधर गोखले यांच्या नावे आपल्याला पुरस्कार मिळालेले आहेत. आपल्याला किर्लोस्कर जीवन गौरव पुरस्कारही मिळालेला आहे. हे सगळे पुरस्कार घेऊन आज आपण विद्यादानाचं एक मोठं कार्य करत आहात. मला असं विचारायचं, कार्य वगैरे काही नाही, मला जेवढं जमतं तेवढं मी करते. नाही, पण तरी हे आपल्याला जे येतं ते दुसऱ्याला देण्याची दानतही असावी लागते. विद्या या शब्दामध्येच द्या आहे, द्या आहे, आणि ते उलट शब्द करा म्हणजे द्यावी. नाही का, तुम्ही यथार्थ करतच आहात, त्याचा यथार्थ आपण प्रयोग करत आहात. तर मला असं विचारायचं आहे की पुढच्या काळामध्ये गंधर्व गायकी तशीच्या तशी येणं नाहीच आणि त्याची अपेक्षा करण्यातही अर्थ नाही, परंतु संगीत रंगभूमीचा जो आता थोडासा लोप झाल्यासारखा दिसतो आहे. अधूनमधून काही नाटकं येतात ज्याच्यामध्ये संगीत आहे, काही वेळेला जुन्या नाटकांचं पुनरुज्जीवन होतं, परंतु प्रेक्षकांची अभिरुची वाढवण्यासाठी नाटकं कशा प्रकारे यावीत अशी आपली अपेक्षा आहे. आणि कशा तऱ्हेनं ती आली तर ती लोकांना रुचतील, पचतील आणि ती पुन्हा पुढं थोडा लोकांच्या म्हणजे मानसिक आणि भावनिक उत्थापनासाठी मदत करू शकते. आता असं आहे की 60 नंतरच्या दशकामध्ये अण्णा गोखले, वसंतराव कानेटकर, कट्यार काळजात घुसली, 67 साली कट्यार आलं, 64 साली मत्स्यगंधा आलं, आधी त्याच्या आधी अण्णांची म्हणजे विद्याधर गोखल्यांची नाटकं आली. आणि नाटकांच्या मध्ये ही नाटकं, संगीत नाटकं करण्यामध्ये एक चैतन्य आलं होतं. आणि लोक म्हणजे असं एक म्हणतात की गाणं 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 एके गाणं, पण या नाटकात ही गाणीच होती. आणि ही नाटकं ही गाण्यावरच चालली. आपल्याला माहितीच आहे नाही का, मी काय सांगावं तुम्हाला. पण ही नाटकं गाण्यावर चालली. आणि पुन्हा एकदा मुंबईत किंवा कुठेही मी एक पाहिलं की गिरगावामध्ये म्हणजे दीनानाथ रस्ता, फॉर्जेट हिल, तिथे पंडित रातंजनकर, नंतर खादिम हुसेन खासाहेब, अनवर हुसेन खासाहेब, शराफत हुसेन खासाहेब राहायचे. त्याच्यानंतर इकडे मोगूबाई आणि किशोरीताई. ह्या बाजूने मैदान ओलांडलं, ऑगस्ट क्रांती मैदान, की कुंदा लीला शिरगावकर, बोडस मंडळी असायची. बोडस मंडळी होतीच. त्याच्यानंतर इकडे कुंदा लीला शिरगावकर सांगितलंच, भारती विद्याभवन, दिनकर कैकिणी, चिदानंद नगरकर, गिंडेसाहेब, भटसाहेब. फ्रेंच ब्रिजला आलं की बबनराव हळदणकर, देवधर मास्तरांची शाळा, नंतर देवधर मास्तरांची शाळा. पुढे जरा गेलं की विश्राम बेडेकर, डाव्या बाजूला गेलं की ब्राह्मण सभा, नंतर पुढे गेलं की साहित्य संघ. आणि तिथे एक चैतन्य निर्माण झालं होतं. लोकांना नाटकं आवडायला लागली होती. म्हणजे आमचे स्वयंवरचे किंवा साहित्य संघात जे प्रयोग व्हायचे ना, तुम्हाला सांगते, अतिशय उत्तम प्रयोग व्हायचे. आणि अतिशय मोठ्या मोठ्या घराण्यातल्या स्त्रिया तिथे यायच्या. म्हणजे ते ओपन एअर थिएटर होते. संध्याकाळी ती मातीचं ना, ते खाली सगळी माती असायची. तो उद्योग हा की त्या मातीवर पहिल्यांदा पाणी शिंपडायचं, नंतर त्या खुर्च्या लावायच्या त्याच्या पुढे, नंतर स्त्रिया समोर ज्या बसलेल्या असायच्या ना, गजरे इतके साहित्य संघाच्या दारात मिळायचे, जाईचे, जुईचे, मोगरीचे, आणि इतके नाजूक गजरे ते असायचे, अतिशय सुंदर, की पुढे ज्या बसलेल्या स्त्रिया असायच्या ना. आणि त्यावेळी अशी एक फॅशन होती की जॉर्जेटच्या साड्या आणि त्याला मोठी जरीची किनार किंवा MK चंदेरीवाला गिरगावातले चंदेरी साड्या आणि आंबाड्यावर गजरा. म्हणजे
बालगंधर्वांनी 70,000 रुपयाची जी अत्तरं घेतली, पण आम्हाला तसं काही लागायचं नाही. त्यांचा जो इतका वास म्हणजे दरवळायचा दरवळायचा. स्टेजपर्यंत, आणि त्या इतक्या सगळ्या अनेक स्त्रिया इतक्या देखण्या आणि अशा असायच्या आमच्या पहिल्या रांगेमध्ये की मला असं वाटायचं की रामभाऊ, प्रसाद सावकार सगळ्यांना असं वाटत असेल की इकडे बघू की तिकडे बघू. नाही, आणि हा खरं म्हणजे जो स्वराची दुनिया जी एक वेगळ्या वैभवाची इथं उभी होती, तसं ते लोकांचंही, श्रोत्यांचं वैभवही तुम्हाला त्यावेळेला तिथं पाहायला मिळालं. तर हे वैभव तर आपल्याला पुन्हा जर हवं असेल तर पण त्यासाठी तसं काय तुमचा करायला आपल्याला हवं? इतका देखणा प्रयोग व्हायला हवा. मुळात नाट्य संहिता जी आहे तिच्यात नाही, ताकद पाहिजे. नवीन नाट्य संहिता ज्या निर्माण होतील ना, त्यांच्यामध्ये एवढं ताकद पाहिजे की असं परत काहीतरी वैभवी रंगभूमी उभी करावी. मला असं वाटतं की आपण गाणं आता रस्ती ऐकतो, एक क्लिक मोबाईल आपल्या हातात असतो, केव्हाही आपण गाणं ऐकू शकतो. आणि रंगभूमीवर काम करायचं म्हणजे 3-3 महिने तालमी करायच्या. एकदा बसून गाणी शिकायची, नंतर उभं राहून गद्य म्हणायचं, आणि परत उभं राहून सगळ्या साथीदारांच्या बरोबर गद्य आणि पद्य म्हणजे पदांची तालीम करायची. 3 महिने असं इतका वेळ कोण देईल आता? जीवन इतकं बदललं, इतकं धकाधकीचं झालं, लोकांना खूप काही ऐकायला मिळतं आणि लोक खुश आहेत. जे त्यांना आज ऐकायला मिळतं, आजची तरुण काही मुलं खरोखर गुणवान आहेत आणि अगदी तन मन धन अर्पण करून ते संगीताचा अभ्यास करतात मन लावून. चांगली काही गायक निर्माण झालेत, पण आजसुद्धा जे संगीत नाटकं जेव्हा ती लागतात ती गाण्यावरच लागतात गाणं आणि हाच लोक त्याचा ती प्राण गाणं आहे. ऐकायलाच जातात. कारण संगीत ही शय्या आहे, नाट्याची शय्या आहे. भरत मुनींनी सांगितलंय, शय्यामी नाट्यस्य वदंती गीतिम. त्यामुळे संगीत हा त्याचा प्राण आहेच. हो, तो वजा करून तुम्हाला संगीत नाटक किंवा नाट्यकलेचा आविष्कार काही मिळणार करता नाही. येणार. मला असं वाटतं की आपल्यासारख्या लोकांचे अजूनही मार्गदर्शनाचे 4 बोल नवीन पिढीला सतत मिळावेत आणि या रंगभूमीच्या वैभवाची साक्ष लोकांना पुन्हा एकदा पटायला सुरू झाली पाहिजे, प्रारंभ झाला पण पाहिजे. त्यासाठी त्या लोकांनी जी खरोखर रियाज आणि मेहनत केली. वादक कसे होते, बालगंधर्वांनी वादकांना किती सांभाळलं, किती इतमामाने त्यांना वागवलं. म्हणजे तिरक साहेब वगैरे सगळे हे लोक, कसं त्यावेळचं माहोल होता. संगीत एक संगीत. आता बालगंधर्व म्हणजे गंधर्व संगीत मंडळी ही जी होती, ह्यांना लोकांचा किती पाठिंबा होता. राजकारणी म्हणजे लोकमान्य टिळकांनी गंधर्व रंगभूमीला दिले. लोकमान्य टिळकांनी गंधर्व नाही, नानासाहेब जोगळेकरांना पाठवलं. ते वकिलीचा अभ्यास करत होते आणि त्यांनी त्यांना पाठवलं, तू रंगभूमीवर काम कर म्हणून. आणि शाहू महाराजांनी बालगंधर्वांना पाठवलं. म्हणजे इतकी थोर मंडळींचा पाठिंबा, त्यांना इतकं प्रोत्साहन होतं त्या काळामध्ये. अतिशय मोठ्या मोठ्या मंडळींचा कंपनीमध्ये जाणं येणं होतं, वर्दळ होती. हे पण एक संस्कार असतात. आम्ही नांदीच्या वेळेला जेव्हा आम्ही नारळ फोडतो तेव्हासुद्धा आमच्या मनामध्ये एक पवित्र भावना असते. पण सगळे लोक इतके म्हणजे मोठे मोठे कलाकारसुद्धा इतके गप्प असायचे. म्हणजे मी तर असायचीच, कारण मी घाबरलेलीच असायची या सगळ्यांच्यात, कारण मी नवशिकीच असायची नेहमी प्रत्येक प्रयोगाला. पण रामभाऊ, श्रीपाद नेवरेकर, प्रसाद सावकार वगैरे सगळे शांत असायचे. कारण पहिलं गाणं जर रंगलं नाही तर नाटक कोलमडेल की काय, सगळ्यांना भीती होती. एक दडपण असतं. किती दडपण होतं. मोरोबा वाघुलीकर दुष्यंताचं काम करणार होते, लावणी वगैरे फार चांगली गायचे. त्यांना इतकी भीती वाटली की ते जंगली महाराजांच्याकडे गेले. पुण्यातला जंगली महाराज म्हणजे निराळ्या अर्थाने मी म्हणत नाही, त्यांचं मोठं स्थान आहे, मोठं स्थान आहे असे. तर ते म्हणाले की महाराज, माझं काम कसं चांगलं होईल, मला खूप भीती वाटते, काय करू, तुम्ही या ना नाटकाला. ते म्हणाले, मी नाटकाला काही येणार नाही, पण मी हे एक तुला उदी देतो,
ती तू त्या धूपात मिसळ. या मोरोबा गेले, त्यांनी ती उदी त्या धूपात मिसळली आणि तेव्हापासून रंगभूमीवर धूपाचा दरवळ सुरू झाला. मैत्र से हे शब्द सुरांचे. प्रोफेसर B.R. देवधर यांच्याकडे आपण आवाज साधना शास्त्र शिकलं. शास्त्रीय संगीतामध्ये त्याची वेगळी ओळख करून दिली जात नाही, पण हे आवाज साधना शास्त्र भांडेसाचा आवाज असताना सुद्धा आपल्याला का शिकावं असं वाटलं आणि त्याच्या संदर्भातले आपले विचार थोडेसे थोडक्यात सांगा. आता एकच वाक्यात सांगते की माझा आवाज फार वरचा होता. म्हणजे पांढरी 7 पांढरी 1 ह्या पट्टीमध्ये मी नाटकातली पदं गायची. पण मला असं वाटलं होतं की आपण नाटकात किती वर्ष काम करणार, आपल्याला क्लासिकल शिकायचं चांगलं सगळं सोडून. म्हणून मी मास्तरांकडे गेले, कारण खाली जर आवाज लागत नसेल आणि ते साचं जर गुंजन जिथे होत नाही तिथे आपण क्लासिकल म्युझिक जास्त गाऊ शकत नाही, शास्त्रीय संगीत. हे तर खरंच आहे ना. म्हणून मी मास्तरांकडे गेले. आणि आपल्याकडे एक असं आहे की ध्वनी निर्मिती कशी होते, आपण जेव्हा गातो तेव्हा आपला आवाज आपण कसा काढावा, ही मूळ मुद्दा हा खूपच मोठा आहे. आणि आपल्याकडे असं आहे की विद्वत्तेला खूप मान आहे. म्हणजे संगीत विद्या म्हणून शिकावी, पण कला म्हणून सादर करावी. पण विद्या आणि कला या दोन्हीमधला प्रवास किती मोठा आहे, कठीण आहे. आणि कोणीही असं सांगितलेलं नाही की तुमची मैफिल नक्की यशस्वी होईल कारण तुम्ही असे गा, असं कुठे नियम लिहिलेले आहेत? कुठे फॉर्म्युला असं कुठेच नाही आहे. पण ही आवाज निर्मिती खूप महत्त्वाची आहे की तुमचा श्वास कसा असावा. नंतर मुख्य मास्तरनी सांगितलेल्या गोष्टी म्हणजे अशा की जॉ मसल्स म्हणजे जबड्याचे जे स्नायू आहेत ते ताण घेताना अजिबात हलता कामा नयेत. कारण ते जर हलले तर काही वर्षांनी तानेमधला स्वर निघून जातो आणि फक्त हे मसल्स हलतात, हलत राहतात. दुसरी गोष्ट म्हणजे संगीतात लुडबुड करणारे म्हणजे जीभ. ही जीभ जर ती नेमकी त्या जाग्यावर राहिली नाही तर ती टाळूला समजा चिकटली तर आवाज दब्ब येईल आणि आवाज मोकळा आणि असा नादयुक्त असा येणार नाही. तर ही गोष्ट एक आहे की जीभ कशी ठेवावी, जॉ मसल्स कसे ठेवावे, जिव्हास्थी म्हणून ह्याला जे आपलं स्वरयंत्राला टांगलेलं जे जिव्हास्थी म्हणजे त्याला हॉइड बोन म्हणतात. तर हे जेव्हा खाली आणि वर जेव्हा नाचतं ना तेव्हा समजावं की आवाज नाभीपासून येतोय, खालपासून येतोय का वरपासून येतोय. आता नाटकात काय काय वेळेला काय होतं, टकमक पाही. आता म्हणजे टकमक पाही असं कसं तुम्ही म्हणणार, टकमक पाही असं म्हणावं लागतं. म्हणजे थोडं मी इथून गाते, मी नाभीपासून आत्ता गायले नाही, पूर्ण खुला नाही आवाज हां. होत नाही. कारण शब्द कसे म्हणायचे, ह्याच्यामध्ये किती व्यंजन आहेत, किती आकार आहेत. म्हणजे हे जर गोड आता नाटकातलं जे भाषण असतं हे सुद्धा संगीतासारखंच स्वरामध्येच बोलावं लागतं. म्हणजे आता मानापमानमधलं हे जे पहिलं वाक्य आहे, ती पहा ती रजनी त्या पराक्रमी सूर्याला तो आरक्त झाला असताही याच कारणाकरता दूर लुटून देते, टकमक पाही असंच आलं पाहिजे आणि त्या स्वरात आलं पाहिजे. म्हणजे गद्य आणि पद्य त्याची जी एकरूपता आहे. म्हणजे मी त्याला थोडक्यात असं मी उदाहरण देईन की खर्जातनं जो गंधार येतो इतकी ती एकरूपता पाहिजे. म्हणजे सुंदर लागलेला तंबोरा आहे आणि त्या खर्जातनं जो गंधार येतो किंवा कळीबंद फूल कसं विकसित होतं तसं गद्य आणि पद्य एकरूप होतं. काही काही वेळेला ते कृत्रिमही वाटतं बरं का. पण इलाज नाही, गद्य नटांनाही आवाज लावावा लागतो, त्यांना आवाजाचं संवर्धन करावं लागतं आणि संगीत नटांना तर करावंच लागतं. मला असं वाटतं की हा आपला जो त्याच्यातला अभ्यासाचा जो मुद्दा आपण आत्ता सांगितला हा आत्ताच्या तरुण पिढीला फार विचार करण्यासारखा आहे, त्याच्यावर खूप काम करण्यासारखं आहे. आणि दुसरी गोष्ट मला श्रुती ते आवर्जून सांगावीशी वाटते की गाणं हे नेहमी तंबोऱ्यावरच तुम्ही नाट्यसंगीताची सुद्धा मेहनत करावी. त्याचं कारण असं आहे, इतकं सुरेल गाणं
कारण आपण कुठल्या परिस्थितीत आपण तिथे गात असतो. म्हणजे टकमक पाही सूर्य रजनीमुख, महाप्राणसुद्धा जिथे आहे, हा ख सुद्धा इतका स्वरातच असला सुरात पाहिजे. बुडावलेला असला पाहिजे की गाणं संपलं की असं अगदी बरं वाटलं पाहिजे. तो सूर ऐकून बरं वाटलं पाहिजे. इतकं सुराशी एकरूप झालेलं गाणं जर गायचं असेल तर तसं गाणं झालं पाहिजे. आणि लोक असं म्हणतात की तंबोरा लावायचा कसा, पण ही खरोखर एक मोठी अडचण आहे. पण मला असं वाटतं की पूर्वी गुरुकुल पद्धतीने जे आपण गाणं शिकत होतो त्यामध्ये एक 5-7 वर्ष गाणं शिक्षणात जायची आणि तोपर्यंत आपल्याला तंबोरा नक्कीच लावता येईल. मग तंबोरा लावणं आणि गाणं शिकणं हे कसं किती एकमेकाला अनुरूप होईल की नाही. होय ना. आपल्या सगळ्या चिंतनातून उमटलेले हे सगळे महत्त्वाचे मुद्दे आपण इथं आमच्या सगळ्या श्रोत्यांच्यासाठी, रसिकांच्यासाठी, पुढच्या पिढीसाठी इतक्या उदार मनाने आमच्या पुढे मांडलेले आहेत. याकरता मी सर्वांच्या वतीनं आपले धन्यवाद मानते, आपले खूप खूप आभार मानते. जीवेत शरदहा शतम असं म्हणते, कारण आता जस्ट राऊंड द कॉर्नर आपला वाढदिवस आहे, तेव्हा आपल्या आशीर्वादाची आम्हाला अपेक्षा आहे. आपण सर्वांना आम्हाला आता मगाशी जो तुम्ही मुद्दा मला विचारला होता की ह्या रंगभूमीचं भवितव्य काय असेल, तर मला असं मी काही सांगू शकत नाही. ज्या अर्थी मी माझंही भवितव्य सांगू शकत नाही त्या अर्थी रंगभूमीचं भवितव्य मी कसं काय सांगणार, नाही का. पण तरीसुद्धा आपण एक प्रार्थना करूया. गंधर्व किन्नर उतरले भूवर, रसिकांचे फुलविले अंतर, मरगळ सगळी झडू द्या आता, आवाहन करूया तया बलवंता. म्हणजे अण्णासाहेब किर्लोस्कर आद्य नाटककार, राष्ट्रीय नाटककार की ज्यांना आपण वंदन करून मराठी रंगभूमी सुरू झाली. आणि अण्णासाहेबांनी सुद्धा स्वतः लिहिलेलं आहे की हा मूढ यज्ञ शेवटी त्या ईश्वराच्या कृपेनेच सिद्ध होईल. म्हणून त्यालाच आपण वंदन करूया. आपल्या हातात काय आहे नाही का शेवटी. नमः